मागच्या काही वर्षांमध्ये यू-पी-आयमुळे भारतातील पैशांच्या व्यवहारामध्ये क्रांती घडून आलेली आहे. सुरुवातीला केवळ गरजेनुसार दोन लोकांमध्ये पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी हे यू-पी-आय वापरलं जाऊ लागलं होतं. मात्र अगदी कमी काळामध्ये हे यू-पी-आय भारतातल्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचलं. अगदी मोठमोठ्या व्यापाऱ्यांपासून ते रस्त्यावरच्या फेरीवाल्यांपर्यंत हे यू-पी-आय पोहोचले आणि अगदी हजारो रुपयांपासूनचा व्यवहार करण्यापासून ते अगदी ₹1 जरी ट्रान्झॅक्शन करायचं असेल तरी सुद्धा आपण सहजपणे मोबाईल काढतो, कोड स्कॅन करतो आणि पेमेंट करतो. डिजिटल पेमेंटकडे लोकांचा वाढलेला कल बघता सरकार आणि आर-बी-आय कडून वेळोवेळी या पेमेंटच्या सुविधांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. आवश्यक त्या सुधारणा सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. असाच आणखी एक बदल आर-बी-आयने याच्यामध्ये केलेला आहे. आर-बी-आयने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे यू-पी-आय पेमेंट करण्यासाठी आता फुल के-वाय-सी प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे पी-पी-आय याचा सुद्धा वापर करता येणार आहे. या पी-पी-आयमध्ये डिजिटल वॉलेट्सचा समावेश होतो म्हणजे फोनपे, गुगल पे, पेटीएम यांसारख्या वेगवेगळ्या यू-पी-आय ॲप्सवरती असलेले आपले डिजिटल वॉलेट्स आता पी-पी-आयमुळे अगदी सहजपणे वापरता येणार आहेत. आर-बी-आयनं लोकांना डिजिटल पेमेंट करणं सोपं जावं आणि त्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात या हेतूने हे बदल केल्याचं सांगितलं जाते. आता हे पी-पी-आय म्हणजे आहे काय? फुल के-वाय-सी पी-पी-आय म्हणजे काय? आर-बी-आयचा हा नेमका निर्णय काय आहे? हे आपण 5 मुद्द्यांद्वारे समजून घेऊया. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. पहिला मुद्दा आपण बघूयात आर-बी-आयने केलेल्या बदलासंदर्भात. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी म्हणजे 27 डिसेंबरला एक अधिसूचना काढली आणि या अधिसूचनेमध्ये आर-बी-आयनं यू-पी-आय ग्राहकांना नवीन वर्षामध्ये जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आणि ग्राहकांचा त्रास कमी होण्याचा निर्णय घेतला आणि डिजिटल पेमेंटच्या व्यवस्थेमध्ये नवीन बदल समावेश करण्याचा निर्णय घेतला. या बदलानुसार यू-पी-आय पेमेंटमध्ये आता फुल के-वाय-सी प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच पी-पी-आयचा वापर करता येणार आहे. सध्या यू-पी-आय पेमेंट करण्यासाठी त्या बँकांचे ॲप्स किंवा आपण गुगल पे, फोनपे यांसारखे थर्ड पार्टी ॲप्स वापरतो. तर पी-पी-आय वापरून पेमेंट करण्यासाठी पी-पी-आयने जारी केलेले जे ॲप्स आहेत त्याचाच वापर करावा लागतो. आता याच्यामुळे व्हायचं काय? तर आपल्या मोबाईलमध्ये फोनपे वेगळं आहे, गुगल पे वेगळं आहे, काही जणांकडे पेटीएम वेगळं आहे. म्हणजेच काय, या वेगवेगळ्या ॲप्सवरती आपल्याला अवलंबून राहावं लागत होतं. मात्र आता जे बदल केलेले आहेत आर-बी-आयनं यू-पी-आय पेमेंटमध्ये फुल के-वाय-सी पी-पी-आयला परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळं वेगवेगळ्या यू-पी-आय वॉलेटमध्ये इंटरपोर्टेबिलिटी म्हणजे त्यांच्यातील कनेक्ट वाढेल, जेणेकरून पी-पी-आय वॉलेट वापरणाऱ्यांचं प्रमाण वाढू शकतं. वेगवेगळे ॲप्स जे आहेत त्याच्याऐवजी एकाच ठिकाणी आता हे सर्व काही उपलब्ध होईल. पण पी-पी-आय म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊयात. तर पी-पी-आय ह्याला आपण प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो. यू-पी-आय जसं आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस तसं हे पी-पी-आय प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट आहे. पी-पी-आय बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी, पैशांचा व्यवहार करण्यासाठीचं एक डिजिटल साधन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आधीच पैसे ठेवता येतात. म्हणजे वॉलेट आपण करतो, तिथं पैसे ट्रान्सफर करून ठेवतो. सपोज उदाहरणार्थ पेटीएम सारखं आहे, तर तिथं मी ₹1000 जर का ट्रान्सफर करून ठेवले, तर नंतरच्या काळामध्ये हे ₹1000 जे आहे ते मी माझ्या आवश्यकतेनुसार बिल पेमेंट करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी वापरू शकतो. पी-पी-आय हे कार्डच्या स्वरूपामध्ये किंवा डिजिटल वॉलेटच्या स्वरूपामध्ये सुद्धा असू शकतं. मेट्रोने प्रवास करायचा जर का असेल तर तरी सुद्धा तुम्हाला एक कार्ड मिळतं बघा. त्याच्यावरती तुम्ही अगोदर रिचार्ज जर का करून ठेवलं तर प्रवासागणिक त्याच्यातले पैसे जे आहेत ते कटत राहतात. अगदी त्या पद्धतीने आपण काय करतो, वस्तू खरेदी करतो आणि त्याच्यातून पेमेंट करत असतो. यासोबतच वेगवेगळ्या सेवांचा लाभ सुद्धा घेत असतो. आर्थिक सेवांचा सुद्धा आपण लाभ घेतो आणि पैसे देखील आपण ट्रान्सफर करत असतो. ज्या लोकांना पारंपरिक पद्धतीने बँकांच्या सुविधांचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी पी-पी-आय हे नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी, फसवणूक आणि घोटाळे टाळण्यासाठी पी-पी-आय वरती आर-बी-आयचं नियंत्रण आहे. आर-बी-आयच्या निर्णयामुळे आता पी-पी-आय आणि जे इतर यू-पी-आय आहेत त्यांच्यामधला कनेक्ट वाढत जाणार आहे आणि त्याच्यामुळे यू-पी-आयद्वारे तुम्हाला फोनपे, पेटीएम, गुगल पे यासारख्या डिजिटल वॉलेटचा वापर करून सुद्धा इतर पेमेंट करता येऊ शकतात. आता बँकेकडून सुद्धा ही पी-पी-आय संदर्भातली सुविधा दिली जाऊ शकते किंवा इतर संस्था ज्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा या संदर्भातली सुविधा दिली जाऊ शकते. जेव्हा आर-बी-आय कडून पी-पी-आय देण्याची बँकेला परवानगी मिळेल तेव्हा एखादी बँक पी-पी-आय देऊ शकते. तर बँकेतर ज्या संस्था आहेत तर अशा कंपन्या जर का असतील ज्या भारतातील आहेत आणि कंपनी कायदा 1956 आणि 2013 अंतर्गत ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांना सुद्धा हे करता येऊ शकणार आहे. तिसरा मुद्दा आहे फुल के-वाय-सी पी-पी-आय म्हणजे नेमकं आहे काय? आता मगाशी आपण जसं म्हणलं बँका किंवा बँकेतर ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून जर काही पी-पी-आय संदर्भातली सुविधा उपलब्ध करून दिली तर त्याच्यानंतर नो युअर कस्टमर अर्थातच के-वाय-सीची पडताळणी पूर्ण करणं गरजेचं आहे. ज्या पी-पी-आयची के-वाय-सी पडताळणी पूर्ण झालेली असेल
त्याला फुल केवायसी पीपीआय म्हणलं जातं. पीपीआय आणि फुल केवायसी पीपीआय मधला मुख्य फरक आहे पडताळणी झालेल्या पीपीआय वर तुलनेने जास्त सुरक्षा आहे आणि जास्त सुविधा सुद्धा मिळतात. भरपूर वेळा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ज्यावेळेस पेमेंट करण्याचा प्रयत्न केला असेल सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला सतत एक मेसेज त्याच्यावरती येत असेल, ते म्हणजे तुमचं केवायसी कंप्लीट करून घ्या. केवायसी कंप्लीट ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपण त्याच्यावरती आधार एनरोल करत असतो, आपलं पॅन कार्ड डिटेल टाकत असतो. इतर सर्व डिटेल्स जे आहेत ते कंप्लीट झाल्या त्याच्यानंतरच पुढच्या सर्व सुविधा वापरता येतात. अगदी त्याच पद्धतीने इथं सुद्धा केवायसी करावं लागणार आहे. आता या पीपीआयचा वापर कसा करता येणार हा सुद्धा आपण मुद्दा बघूयात. ज्या बँका किंवा बँकेतर संस्था पीपीआय जारी करतील त्यांना ग्राहकांचे पीपीआय हे त्यांच्या यूपीआय सोबत जोडणं गरजेचं आहे. आपली यूपीआय आयडी जर का आपण बघितलं, म्हणजे सपोज xyz@OKAxis असतं किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा जो यूपीआय आहे, हे सगळे जे आहेत एकमेकाला जोडले जातील, जेणेकरून यूपीआय पेमेंटची पडताळणी ग्राहकाच्या सध्याच्या पीपीआय क्रेडेन्शियलसह केली जाईल. त्याच्यामुळे तुमच्या यूपीआय पेमेंटला परवानगी मिळेल. कारण हे यूपीआय जे आहे ते पीपीआय सोबत जोडल्याशिवाय पीपीआय मध्ये असलेल्या पैशांचा किंवा इतर सुविधांचा वापर ग्राहकांना करता येणार नाही. आणि जर का हे यूपीआय आणि पीपीआय एकमेकांसोबत इंटरलिंक केले तर मात्र तुम्हाला योग्य त्या सर्व सुविधा वापरता येतील. आता या नव्या बदलामुळे नेमका काय फायदा होऊ शकेल हे सुद्धा आपण समजून घेऊयात. या क्षेत्रातले जे अभ्यासक आहेत आणि तज्ज्ञ आहेत त्यांच्यानुसार या नवीन बदलांमुळे हे सर्व पीपीआय वॉलेट आता इंटर ऑपरेबल होतील. हे वेगवेगळे वॉलेट एकमेकांसोबत जोडले जातील आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये यूपीआयचा विस्तार करण्याचा जो आरबीआयचा उद्देश आहे तो उद्देश सुद्धा याच्यामुळे पूर्ण होऊ शकतो. पीपीआय मध्ये यूपीआय प्रवेश हे डिजिटल पेमेंट इंटर ऑपरेटिबिलिटीच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल असणार आहे. दुसरा महत्त्वाचा फायदा ह्याच्यामुळे होईल, डिजिटल वॉलेट्स थर्ड पार्टी यूपीआय ॲप्स जे आहेत त्याच्यासोबत सुद्धा आता आपल्याला जोडता येणार आहेत. म्हणजे पेटीएम जे आहे ते गुगल पे सोबत सुद्धा तुम्हाला जोडता येऊ शकतं. आणि त्याच्यामुळे होईल काय, तर तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतात. आरबीआयच्या या निर्णयामुळं आपल्या देशामधील एकूण फिनान्शियल इन्क्लुजन आहे ते वाढेल असा विश्वास स्पाइस मनीचे संस्थापक आणि सीईओ दिलीप मोदी यांनी व्यक्त केलेला आहे. यासोबतच यूपीआय आणि पीपीआय याच्यामधलं अंतर कमी झाल्यामुळं लाखो युजर जे आहेत त्यांच्यासाठी डिजिटल पेमेंट हे अधिक सुलभ होऊ शकतं. डिजिटल पेमेंट्स करणाऱ्यांचं प्रमाण हे अजून वाढू शकतं आणि बँकिंग सेक्टरसाठी हा एक महत्त्वाचा बूस्ट सुद्धा असू शकतो. थोडक्यात या निर्णयाबद्दल जर का सांगायचं झालं तर तुम्ही आता गुगल पे डिजिटल पेमेंट करण्यासाठी जर का वापरत असाल आणि तुम्हाला कधी फोनपेवरून पेमेंट करण्याची गरज पडली तर तुम्हाला फोनपेच्या वॉलेटमध्ये असलेल्या पैशांचा वापर करून तुम्ही गुगल पेच्या ॲपवरून ते पेमेंट करू शकता. नवीन वर्षात आरबीआयचा हा निर्णय लागू होईल असं सांगितलं जातंय आणि ह्याच्यामुळं होईल काय, तर आपल्यासाठीच्या सुविधा या वाढतील. एका ॲपवरून दुसऱ्या ॲपवरती जाणं हे आपलं बंद होऊ शकतं. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.